गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझा आवाज येतो तुम्हाला सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. तुमची युनिट टेस्ट जी आहे DT सब्जेक्टची ती 13 तारखेला आहे, बरोबर? त्यासाठी तुम्हाला सिलेबस असणार आहे. फर्स्ट युनिट आणि सेकंड युनिट कम्प्लीट असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित करा आणि जी टेस्ट आहे ती सगळ्यांनी द्यावी. ओके, अब्सेंट राहू नका कोणी. 3:30 ते 4:30 टायमिंग आहे. तुम्हाला टाइम टेबल आलेला आहे ग्रुपवरती. सो त्या वेळेस ती टेस्ट द्या. त्यानंतर ती लिंक क्लोज होईल. सो लवकरात लवकर द्यायची. ओके, आता बघा, तुम्हाला लास्ट लेक्चरला काय टॉपिक झाला होता? आपला पॉइंट काय झाला होता? के मॅपिंग झालं होतं, बरोबर का? येस मॅम. तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं? ऍक्च्युअली के मॅपिंग, एखादं इक्वेशन दिलं असेल तर ते रिप्रेझेंट इन के मॅपिंग कसं करायचं. ओके, इथपर्यंत झालं होतं. आणि मीन टर्म असतील तर तिथे काय लिहितो आपण? 1 लिहितो. ओके, आणि मॅक्स टर्म असतील तर ते लिहितो 0. 0. सगळा पार्ट समजला तुम्हाला? आता के मॅपिंग आपण यूज का करायचंय तर बघा, आपण जे आहेत इक्वेशन जे असतात ते स्टँडर्ड SOP किंवा स्टँडर्ड POS फॉर्म मध्ये असणार. ओके, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, ते इक्वेशन जे आहेत ते लेंदी होतात, बरोबर का? मग त्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण के मॅपिंग यूज करतो. आता के मॅपिंग यूज करण्यासाठी आपण काय करतो? फर्स्टली मीन टर्म्स आहेत तिथं 1 लिहितो आणि मॅक्स टर्म्स आहेत तिथं 0 लिहितो. त्यानंतर त्याचं काय करतो? ग्रुपिंग करतो. आता ते ग्रुपिंग कोणत्या वेळी होतं ते आपण या आजच्या लेक्चर मध्ये बघूया. ठीक आहे, बघा तुम्हाला स्क्रीन मी प्रेझेंट करते. सो व्हिजिबल आहे का सांगा? ओके, बघा इथे तुम्हाला काय दिसतंय? वे ऑफ ग्रुपिंग म्हणजे कोणत्या वेळी आपण ग्रुपिंग करू शकतो. फर्स्ट पेअर, क्वाड्रंट आणि थर्ड इज ऑक्टेट. म्हणजे 2 असू शकतात, 4 असू शकतात किंवा 8 असू शकतात. आता बघा, पेअर कशाला म्हणतो? एका ग्रुपमध्ये जर 2 ऍडजसेंट झिरोज किंवा वन्स असतील तर त्याला काय म्हणतो आपण? पेअर म्हणतो. आणि क्वाड्रंट म्हणजे काय? क्वाड असं सुद्धा म्हणू शकतो त्याला. तर एका ग्रुपमध्ये तुम्हाला चार ऍडजसेंट झिरोज किंवा 1 पाहिजे. ऍडजसेंट म्हणजे काय? जवळचे. एकतर इकडं म्हणजे राईट साईडला असतील किंवा लेफ्ट साईडला असतील. ऍडजसेंट सेल मधले जे वन्स आहेत किंवा झिरोज आहेत त्याला आपण काय म्हणतो? क्वाड म्हणतो. आणि ऑक्टेट म्हणजे काय? एका ग्रुपमध्ये तुम्हाला 8 ऍडजसेंट झिरोज किंवा 1 पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो? ऑक्टेट म्हणतो. ऑक्टेट मीन्स ऑक्ट म्हणजे 8, बरोबर का? क्वाड्रेंट म्हणजे 4 आणि पेअर म्हणजे 2. समजते? फक्त Yes, ma'am. ऑक्टेट म्हणजे 8 ऍडजसेंट सेल पाहिजेत, 8 ऍडजसेंट सेल पाहिजेत झिरोज किंवा वन्स मध्ये. तसंच क्वाड म्हणजे 4 ऍडजसेंट सेल पाहिजेत, वन्स किंवा झिरोज पाहिजे. तसंच पेअर म्हणजे काय? 2 ऍडजसेंट सेल, 1 किंवा झिरोज पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 पॉवरनी आपण हे ग्रुपिंग करतो. म्हणजे 2 म्हणजे 1, 2 म्हणजे 1 म्हणजे 2 म्हणजे 1 सुद्धा ग्रुपिंग असू शकतो. म्हणजे 1, 2, 4 आणि 8 अशी ग्रुपिंग असतो. म्हणजे 2 पॉवरनी ग्रुपिंग केलं जातं. 8 नंतर काय असू शकतं? 16, बरोबर का? अशा वेळी तुम्ही ग्रुपिंग करू शकता. समजलंय हे? येस मॅम. आता ग्रुपिंग का करायचं? तर हे आपलं स्टँडर्ड इक्वेशन आहे. त्या स्टँडर्ड इक्वेशन खूप लेंदी आहे. त्यामुळे ते ग्रुपिंग केल्यानंतर जे पर्टिक्युलर इक्वेशन्स मिळतात त्या इक्वेशनला काय करायचं? लिहायचं. एका रॅन्डम ह्याच्यामध्ये लिहायचं आणि ते लिहिल्यानंतर ते आपल्याला जे मिळतं इक्वेशन ते सिंपल SOP किंवा POS फॉर्म मध्ये असेल. जर तुम्ही वन्स जर ग्रुपिंग केलं म्हणजे एक 1 जर ग्रुपिंग केलं तर तुम्हाला ऑब्विसली SOP फॉर्म मिळणार म्हणजे सम ऑफ प्रोडक्ट मिळणार. आणि जर तुम्ही झिरोचं हे केलं, ग्रुपिंग केलं, कोणतं? 2 असू द्या, 4 असू द्या, 1 असू द्या किंवा 8 असू द्या, तर त्यावेळेस आपल्याला आउटपुटला काय मिळणार? आपल्याला POS. ऑब्विसली POS फॉर्म मिळणार म्हणजे प्रोडक्ट ऑफ सम. समजतंय? आता बघा, आपण एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला बेटर अजून समजेल. हे तर कळालं ग्रुपिंग कसं करायचं आहे आपल्याला. 1, 2, 4 आणि 8 म्हणजे 2 पॉवरनी आपण त्याचं ग्रुपिंग करायचं आहे. मग ती झिरोचं असू द्या किंवा 1चं असू द्या. समजलं इथपर्यंत? येस मॅम. ओके, तर आता बघा त्याचे काही रूल्स आहेत ते आपण बघूया आणि मग नंतर एक्झाम्पलला स्टार्ट करूया. ओके,
तर बघा आपण हे बघितलं होतं, तुम्हाला ते काही लास्ट टाइम समजलं नव्हतं, तर आता समजेल तुम्हाला. बघा, रूल्स फॉर सिम्प्लिफिकेशन ऑफ के मॅपिंग. म्हणजे जेव्हा तुम्ही ग्रुपिंग करता त्याच्यामध्ये तुम्ही एकतर 0चं करायचं किंवा 1चं करायचं आहे, बरोबर का? मग 0 आणि 1चं करायचं नाही, फक्त 1-1चं करायचं. समजतंय? तुम्ही 1चं जर ग्रुपिंग करत असाल तर कंटिन्यू तुम्ही 1-1चंच ग्रुपिंग करायचं, आणि 0चं करत असाल तर कंटिन्युअस तुम्ही 0चंच ग्रुपिंग करायचं. इथे जर समजा 0 असलं असतं तर. आता इथे काय आहे, 0 आणि 1चं ग्रुपिंग कधीच करायचं नाही सीएसओपी आणि पीओएस मध्ये. का करायचं नाही? कारण आपण जेव्हा 1चं ग्रुपिंग करतो तेव्हा आपल्याला ऑब्व्हियसली काय मिळतो, एसओपी फॉर्म मिळतो, आणि जेव्हा 0चं ग्रुपिंग करतो तेव्हा पीओएस फॉर्म मिळतो. पण 0 आणि 1चं जर ग्रुपिंग केलं तर आपल्याला काय होतं, ते कॅन्सल होतं, बरोबर का? म्हणजे बार आणि सिंपल ए म्हणजे काय होतात, एकमेकांना कॅन्सल होतात. म्हणजे ए प्लस ए बार असू द्या किंवा ए इंटू ए बार असू द्या, आन्सर काय येतं, 0 येतो किंवा 1 येतो. तसंच ह्याच्यामध्ये कसं होतं, एसओपी आणि पीओएस मध्ये आपल्याला जर ग्रुपिंग केलं 1चं तर ऑटोमॅटिकली आपल्याला एसओपी फॉर्म मिळणार. त्यामुळे आपण कधी पण ग्रुपिंग करताना 0 आणि 1, 0 असेल तर 0च कंटिन्यू करायचं, आणि 1चं करायचं असेल तर 1च कंटिन्यू करायचं. पण जेव्हा ग्रुपिंग करतो त्याच्यामध्ये 0 ऍड करायचा नाही, जर तुम्ही 1चं ग्रुपिंग करत असाल तर. 1-0 कधीच करायचं नाही, 0-0 किंवा 1-1 असं ग्रुपिंग करायचं. समजतंय? त्याचबरोबर तुम्ही बघा, ग्रुपिंग कसं करायचं, एकतर व्हर्टिकली असू द्या किंवा हॉरिझॉन्टली असू द्या. डायगोनॅकली करायचं नाही. डायगोनॅकली म्हणजे कसं, असं, ठीक आहे, असं करायचं नाही, किंवा 0 आहे इथं म्हणून असं पण करायचं नाही. हे चालत नाही. हे रूल्स आहेत के मॅपिंगचे. असे कसे, हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली हे दोनच आपण ग्रुपिंग करू शकतो. व्हर्टिकली, हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली हे दोनच आपण असे वेनी करू शकतो. डायगोनॅकली नाही करू शकत. ठीक आहे, हे रूल्स आहेत, फक्त लक्षात ठेवा. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हे रूल्स खूप महत्वाचे आहेत, त्यामुळे लक्ष द्या. आता बघा नेक्स्ट काय आहे, ग्रुपिंग कसं करायचं आहे, 1 2 4 8 म्हणजे 2 नी आपण सांगितलं होतं तसंच ग्रुपिंग करायचं आहे. म्हणजे ऍटलिस्ट 1 असू द्या, 2 असू द्या, 4 चालते, 8 चालते. म्हणजे बघा त्याच्या व्यतिरिक्त जर कुठलं असेल 3 5 7 हे ग्रुपिंग करायचं नाही. का करायचं नाही? कारण आपण ग्रुपिंग करताना कशाच्या फॉर्म मध्ये करतो, 2n च्या पॉवर मध्ये आपण करतो. दॅट्स वाय बघा ग्रुपिंग हे काय करतो, ग्रुप ऑफ टूज म्हणजे टूज ग्रुपिंग, पेअर म्हणू शकतो त्याला. त्याला काय म्हणतो आपण, क्वाड्रंट म्हणतो, बरोबर का, किंवा क्वाड म्हणतो. तर ते झालं आपण ग्रुप ऑफ 4चं. ग्रुप ऑफ 3 काय चालतो का, नाही चालत. मग त्याला कसं करावं लागतं, 2-2 मध्ये करावं लागणार, 1 आणि 2. ओके, हे असं केलं तर बेटर पडतं. 3 ह्याचं ग्रुपिंग कधीच करायचं नाही. त्याचबरोबर ग्रुप नंबर 5. आता बघा इथे कसं आहे, 0 आणि 1 हे ऍड आहे, दॅट्स वाय हे ग्रुपिंग चालत नाही. मग हे कसं करायचं ग्रुपिंग, आपण हे 4चं करू शकतो आणि हे 2चं करू शकतो. हे राईट आहे. बट हे जे तुम्ही केलेलं आहे 5चं ग्रुपिंग, ते चालणार नाही. दिस इज नॉट राईट. ओके, दिस इज अ रॉंग वे. आणि हे जे मी केलेलं आहे 4 आणि 2चं, ते राईट वे मध्ये आहे. ओके, समजलं हे ग्रुपिंगचं? Yes, ma'am. शॅल आय गो टू नेक्स्ट? तर बघा, Yes, ma'am. तुम्ही सगळ्यात जास्तीत जास्त ग्रुपिंग जे आहे ते मोठ्यात मोठं करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे मॅक्सिमम जे ग्रुप मध्ये कंटेंट्स आहेत किंवा तुम्ही जे नंबर 1s किंवा 0s घेतात त्याची जी संख्या आहे ती जास्त पाहिजे. जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा. आता बघा इथे याच्यामध्ये तुम्हाला कसं मोठं दिसतंय, हे 4चं केलंय, हे क्वाडचं केलंय आणि हे पण क्वाडचं केलंय. म्हणजे असं सेपरेट जर तुम्ही करत राहाल तर काय होतं, तर इक्वेशन्स जास्त लेंदी येतात. त्यामुळे काय होतं, बुलियन लॉज वापरताना ते काय होत नाही, सॅटिस्फाय आपल्याला आउटपुट जे आहे ते येत नाही. दॅट्स वाय जास्तीत जास्त ग्रुप जे आहे ते मोठा करण्याचा प्रयत्न करायचा, लार्ज ऍज पॉसिबल ऍज. ओके, हे रॉंग आहे. का रॉंग आहे? कारण 1 2 3 इक्वेशन निघतात, पण याच्यामध्ये 1 आणि 2च इक्वेशन तुम्ही फाइंड आउट करू शकता आणि व्यवस्थित आपण इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळे हे चुकीचं आहे, कारण हे लेंदी इक्वेशन्स यूज करतो. त्यामुळे मग आपल्याला बुलियन लॉज जे आहे ते यूज करता येत नाही त्याच्यामध्ये, आणि सॅटिस्फाय आपल्याला आउटपुट जे आहे ते मिळत नाही. म्हणून सगळ्यात एखादा ग्रुप जो असेल तो सगळ्यात मोठ्यात मोठा करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, बघा आता नेक्स्ट बघा काय म्हणलंय, सेल कंटेन्स 1 मस्ट बी
इन ऍटलिस्ट वन ग्रुप. जर समजा तुमच्याकडे एकच अवेलेबल असेल, म्हणजे वन्स किंवा झिरोज एकच अवेलेबल असेल, तर तुम्ही त्याला ऍज अ सेपरेट ग्रुप पण म्हणू शकता, किंवा मग त्याला असं सुद्धा म्हणू शकता. काहीच प्रॉब्लेम येणार नाही. जसं तुम्हाला प्रेझेंट तुम्हाला कसं करता येईल तशा पद्धतीने ग्रुप करायचा. पण लक्षात ठेवा, एक जरी वन्स किंवा एक जरी झिरो असेल तर त्याला सेपरेट ग्रुप द्यावा लागतो. समजतंय? आता बघा ओव्हरलॅप. ऑड नंबरचं ग्रुपिंग नसते ना? येस. ऑड नंबरचं ग्रुपिंग नसते ना? हा, ऑड नंबरचं ग्रुपिंग नसते, 2 ग्रुपिंग असते. समजते? 2 2 1 2 3 2 4 या फॉर्मॅट मध्येच आपल्याला असतं. 2 का असते? कारण हे जे आपण यूज करणार आहोत ते बायनरी नंबर सिस्टीम आहे, त्यामुळे आपल्याला 2 आपण त्याचं ग्रुपिंग करायचं. 2 म्हणजे 1. ओके. 2 म्हणजे 2 म्हणजे 2. 2 म्हणजे 4. 2 म्हणजे 8. अशा पद्धतीने आपण हे ग्रुपिंग करायचं आहे. 1 2 4 8 16 32 अशा वेने तुम्ही ग्रुपिंग करावं लागतं तुम्हाला. आता ते 16 14 16 32 हे जे आहेत ते आपले व्हेरिएबल्स आपण किती यूज करतात त्याच्यावर ते डिपेंड आहेत. जेवढे तुम्ही व्हेरिएबल्स यूज कराल त्याप्रमाणे ते अकॉर्डिंगली तुमचे ते जे के मॅपिंगचं जे आहे टेबल तो लेंदी होत जातो. जर तुम्ही 4 केले असतील तर ऑब्विसली 16 कॉलम्स येतात, 16 ब्लॉक्स येतात. त्याचबरोबर 5 केले तर 2 मीन्स 32 मग ते कॉलम्स येणार. अपॉन तुम्ही जे व्हेरिएबल्स यूज केला त्याच्यावर ते डिपेंड आहे. समजतंय? सगळं जे आहे ते 2 पॉवर वरच सगळं डिपेंड आहे. या ह्याच्यामध्ये के मॅपिंग मध्ये 2 वर डिपेंड आहे. आणि तुम्ही किती व्हेरिएबल्स यूज करताय, जर समजा तुम्ही 3 व्हेरिएबल यूज करताय तर ऑब्विसली आपण काय करतो 2 बरोबर का? शाल आय गो टू नेक्स्ट? येस मॅम. बघा, आता याच्यामध्ये ग्रुपिंग करत असताना तुम्ही ओव्हरलॅप सुद्धा करू शकता. आता ओव्हरलॅप का करायचं, तर ओव्हरलॅप करत असताना तो जो कॉमन पार्ट आहे तो आपण काय करू शकतो, कॉमन काढू शकतो. त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये ग्रुपिंग जे आहे ते ओव्हरलॅप अलाउड करतो. आणि जर अलाउड केलं तर काय होतं, ते कॉमन पार्ट आपण एकदाच काढतो. त्यामुळे आता बघा इथे किती इक्वेशन होणार, 2 2 हो का, इथे 1 पेअर केले, इथे 2 पेअर केले आणि इथं 3 पेअर केलेत. ओके, म्हणजे 3 इक्वेशन वेगवेगळे येणार. आणि इथे किती येणार, 2 इक्वेशन येणार. ओके, 2 इक्वेशन येणार. पण हा पार्ट जो आहे 1 1 तो काय आहे, कॉमन आहे. दॅट्स वाय आपण एकदाच ते साईडला लिहिलं तर आपल्याला पार्ट जो आहे तो आपल्याला व्यवस्थित इक्वेशन जे आहे ते स्मॉल साईज मध्ये मिळेल. आता इथे 3 3 आहेत, मग आपल्याला कॉमन काही निघत नाही, त्यामुळे ते काढता येत नाही. त्यामुळे लेंदी इक्वेशन्स होत जातात. मस्ट आपल्याला काय करायचं, ग्रुप्स मे ओव्हरलॅप, म्हणजे ओव्हरलॅप झालेलं सुद्धा चालतंय. आता बघा याच्या बरोबर कसं असतंय, टॉप सेल आणि बॉटम सेलचा जर समजा 1 1 असेल तर त्याचा ऍज अ ग्रुप हे करू शकतो आपण, पेअर करू शकतात. ही बॉटम टॉप आहे आणि हा बॉटम सेल आहे आणि हा टॉप सेल आहे. म्हणजे टॉप सेल आणि बॉटम सेलला सुद्धा आपण ऍज अ पेअर म्हणून यूज करू शकतो. त्याचबरोबर राईट मोस्ट सेल आणि लेफ्ट मोस्ट सेल सुद्धा ऍज अ ग्रुप म्हणून आपण ते घेऊ शकतो. कशामध्ये, म्हणजे रॅप म्हणू शकता, रॅप अराउंड द टेबल. ओके, म्हणजे थोडक्यात काय समजा कन्सिडर करतोय आपण, हे जे आहे ते सर्कल टाईप आहे. ओके, स्क्वेअर आहे पण त्याला कन्सिडर केले मी सर्कल टाईप आहे. म्हणजे हा पार्ट जो आहे तो कसा आहे, हा पार्ट इकडं असा कॉमन आहे. ओके, असं मी कन्सिडर करून ते मी केलं आहे. ओके, रॅप केलं. थोडक्यात ते स्क्वेअर आहे पण ते कसं केलंय, सिलेंड्रिकल म्हणजे किंवा सर्कल टाईप मध्ये त्याला जोडले. अशा पद्धतीने मी त्याला कन्सिडर करून ते केले. आता बघा हे कळालं तुम्हाला. फक्त काय करायचं, टॉप मोस्ट सेल आणि बॉटम मोस्ट सेलला जर 1 1 किंवा 0 0 असतील, टॉप आणि बॉटम लक्षात ठेवा. मध्ये जर तुम्ही 2 3 अशा वेज असतील म्हणजे रोज असतील तर ते धरायचे नाही. ते लास्टला जेव्हा लास्टचा 1 असतोय आणि टॉपचा जो 1 असतो त्याच्यामध्ये जर 1 1 असतील किंवा 0 0 असतील तरच ते रॅप अराउंड द टेबल किंवा रॅप अराउंड द टेबल किंवा तुम्ही तसं ग्रुपिंग करू शकता. त्याचबरोबर लेफ्ट मोस्ट सेल आणि राईट मोस्ट सेल हे जर समजा दोन्ही 1 1 असतील किंवा 0 0 असतील तरी तुम्ही ते ऍज अ ग्रुप म्हणून हे करू शकता, लिहू शकता. समजतंय? मॅम पण इथे राईट मोस्ट सेलला 1 आणि 0 1 1 पण नाहीये आणि 0 0 पण नाहीये ना, मग तरी पण कसं काय केलं? कुठं
rightmost cell. ओके, राईट मोस्ट सेलला आपण कशाचं ग्रुपिंग करतोय, इथं 1 1 चं ग्रुपिंग करतोय, बरोबर का? मग दोन्ही ठिकाणी 1 1 आहे, इथं पण 1 1 आहे. म्हणजे ही काय केलंय आपण, हे काय केलंय, फोल्ड करा समजा तुम्ही. म्हणजे फोल्ड केलं. आता बघा, आपण जर स्क्वेअर सॉरी राईट अँग्युलर जर समजा तुमच्याकडे एखादं कागद असेल, ओके, तर त्याला आपण जर फोल्ड केलं, म्हणजे फोल्ड कसं करायचं, सर्कल टाइप मध्ये, सिलेंड्रिकल टाइप मध्ये त्याला केलं, तर ऑब्विसली ते काय होतं, दोन्ही जे बॉटम साइड आहेत ते काय होतात, एका जवळ जवळ येतात, बरोबर का? म्हणजे तिथं काय होतं, पेअरिंग होतं, असं कन्सिडर करा. ओके, तर बघा, जर समजा इथं 0 आणि इथं 1 असेल, ओके, इथं समजा 0 असलं असतं आणि इथं 1 असलं असतं, त्याचबरोबर इथं 0 असलं असतं आणि इथं 1 असलं असतं, तर मग काय केलं असतं आपण, सिम्पली ह्याचं आणि याचं इक्वेशन आपण घेतलं असतं. समजतंय? इथं दोन्ही ठिकाणी 0 1 1 आहे आणि इथे पण 1 1 आहे. दॅट्स वाय आय एम टेकिंग लेफ्ट मोस्ट सेल आणि राईट मोस्ट सेल ऍज अ ग्रुप 1. ओके, तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला ग्रुपिंग कशाचं करायचंय त्याप्रमाणे ते तुम्हाला सांगितले. मी फक्त ह्याचं वनचं ग्रुपिंग दाखवते तुम्हाला. जर 0चं असलं तर सेम रूल, फक्त 0च कन्सिडर करायचं. समजतंय? मॅम हे ग्रुपिंगचे रूल आहेत ना? हा, येस, हे ग्रुपिंगचेच रूल आहेत. तुम्ही या वेनी तुम्ही ग्रुपिंग करू शकता. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा 1 2 4 4 आणि 8 यानी करू शकता. आणि त्याच्यामध्ये काही रूल्स आहेत की तुम्ही कोणत्या वेनी राईट आहे हे सगळं सांगण्यासाठी हे तुम्हाला मी दाखवते. समजतंय? तुम्हाला एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला बेटर वे कळेलच, पण फक्त तुम्हाला रूल्स माहित असावे म्हणून मी हे तुम्हाला दाखवते. समजतंय? Okay, ma'am. आता बघा, आता काही जे ग्रुप्स आहेत ते तुम्ही कसं करू शकता, म्हणजे जास्ती ह्याच्यामध्ये किती झालेत, 1 2 3 ग्रुप झालेत, बरोबर का? पण तुम्ही जर मोठे मोठे ग्रुप्स घेतले, म्हणजे जास्त लेंदी लार्ज ग्रुप्स घेतले, तर किती होतात, कमीत कमी आपल्याला ग्रुप्स मिळतात. म्हणजे G1 आणि G2 कन्सिडर करा. ह्याला मी काय म्हणलं, G1 ग्रुप, ओके, 1 ग्रुप, आणि ह्याला काय म्हणलं, 2 ग्रुप. ओके, हे काय झालं, G2 झाला. आता बघा, ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय फरक आहे, जर तुम्ही लेंदी ग्रुप्स करत असाल तर तुम्हाला ऑब्विसली फ्यू ग्रुप्स मिळतील. ओके, म्हणजे कमीत कमी ग्रुप्स मिळतील, 1 2 किंवा 3 असं. येस मॅम. पण जर समजा तुम्ही छोटे छोटे ग्रुप्स करत गेला, 1 2 आणि 3, म्हणजे किती झाले, तुम्हाला 3 ग्रुप मिळाले. ओके, म्हणजे जर तुम्ही छोटे छोटे करत गेला तर ऑब्विसली इक्वेशन्स तुम्हाला लार्ज मिळतात. आणि जर तुम्ही लार्ज टेबल किंवा लार्ज ग्रुप केलं तर आपल्याला इक्वेशन पण कमी मिळतात, त्याचबरोबर आपल्याला ग्रुप पण कमी होतात. समजतंय? हॅलो मॅम. हा, बोला. मॅम, ते फर्स्ट आहे ना डायग्राम, त्यातल्या हा. फर्स्ट 4 सेलचे ग्रुप केला आणि नंतर त्या सेकंड मध्ये 2 सेलचे ग्रुप केले तर चालत नाही का? कसं, हे असं का, म्हणजे हे असं दोन्ही आणि लास्टला हे, ओके, असंच म्हणताय ना? नाही मॅम, वर 4 आहेत ना त्याचा एक ग्रुप आणि खालच्या 2चा ग्रुप. ओके, बघा, तुम्ही तसं म्हणताय की हे 4चा ग्रुप आणि हा 1चा ग्रुप, बरोबर का, आहे की नाही? येस मॅम. हा, तर त्याच्याने काय होतं बघा, आता हे इक्वेशन काय होणार, हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2, बरोबर का? पण मी काय म्हणलं होतं तुम्हाला, याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग चालतंय. ओव्हरलॅपिंग घेतल्यामुळे काय होतं, आपल्याला कॉमन पार्ट बाहेर निघतो. मग कॉमन पार्ट निघाल्यानंतर ऑब्विसली आपले इक्वेशन काय राहणार, छोटं राहणार. हे असं पण चालेल, पण तुम्ही इक्वेशन्स आपल्याला रिड्यूस करण्यासाठी आपण ही टेक्निक यूज करतोय. त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त आपल्याला ओव्हरलॅपिंग किंवा ग्रुपिंग लार्ज वेनी करता येईल तेवढं बघायचं असते या इक्वेशन मध्ये. समजतंय? हे आपल्याला मेन हे कशासाठी यूज करतो आपण, जे इक्वेशन लेंदी इक्वेशन आहे त्याला रिडक्शन करण्यासाठी यूज करतोय. आणि जर तुम्ही थोडे छोटे छोटे जर ग्रुपिंग करत चाललात तर इक्वेशनचा अर्थ काय, जर इक्वेशन लेंदीच होत असतील तर, बरोबर का? आपण ओव्हरलॅपिंग का करायचं, कारण कॉमन पार्ट निघतोय, त्याचबरोबर काय काय कॅन्सल होणार आहे ते कॅन्सल होऊन छोटेसेच पार्ट आपल्याला राहील, त्यासाठी आपण ते ओव्हरलॅपिंग करतोय. समजते? पण असं जरी केलं तरी ऑब्विसली इथं ऍडजस्टंट सेल मध्ये 1 1 आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, करू शकतो आपण. समजते? याच्यामुळे काय होतं, याच्यामधला जो कॉमन पार्ट आहे म्हणजे हा 1 आणि हा 0 तो कॅन्सल होतो. समजते? ते तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर व्यवस्थित समजेल की का आपण तसं केलं नाही. कळतंय? ओके मॅम. फक्त रूल्स समजून घ्या व्यवस्थित,
आणि ते रूल्स मी तुम्हाला अप्लाय करताना जेव्हा आपण इक्वेशन घेईल त्यावेळेस अप्लाय केल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके, बघा रूल्स आहेत. नो झिरोस अलाउड. जर तुम्ही पीओएस करत असाल तर नो वन्स अलाउड, आणि एसओपी करत असाल तर नो झिरोज अलाउड. ओके, नो डायगोनल्स, म्हणजे डायगोनल्स जे आहेत झिरोज किंवा वन्स ते अप्लाय करायचे नाहीत. ओनली पॉवर ऑफ 2 नंबर्स ऑफ सेल्स इच इन इच ग्रुप. जर 2 पॉवर जेवढी आहे तेवढेच ग्रुपमध्ये तेवढे सेल्स पाहिजेत. त्याचबरोबर ग्रुप शुड बी ॲज लार्ज ॲज पॉसिबल, म्हणजे जेवढं शक्य असेल तेवढा मोठा ग्रुप घ्यायचा. म्हणजे ऑक्टेट, मोठा म्हणजे असा अर्थ नाही की झिरोज वन्स ऍड करायचं असा अर्थ नाही होते. लार्ज म्हणजे ऍटलिस्ट ऑक्टेट किंवा क्वाड्रंट किंवा पेअर, जर नसेल तर पेअर करा, पेअर नसेल तर लिस्ट करा. असं म्हणजे 2 पॉवरनी आपल्याला जायचंय. एव्हरीवन मस्ट बी इन ऍटलिस्ट 1 ग्रुप, म्हणजे कमीत कमी एका ग्रुपमध्ये ऍटलिस्ट एक व्हेरिएबल्स असलं पाहिजे. ओव्हरलॅपिंग अलाउड आहे. रॅप अराउंड अलाउड आहे. म्हणजे रॅप अराउंड म्हणजे काय, आपण टॉप मोस्ट आणि राईट मोस्ट जे आहे ते सुद्धा रॅप अराउंड म्हणतो त्याला. त्याच्यानंतर फ्यूवेस्ट नंबर ऑफ ग्रुप्स पॉसिबल, म्हणजे शक्य असेल तेवढे कमीत कमी ग्रुप तुम्ही त्याच्यामध्ये तयार करा. ओके, जर तुम्ही लार्ज साईज मध्ये जर ग्रुप केला तर ऑब्विसली तुम्हाला फ्यू नंबर ऑफ ग्रुप्स जे आहेत ते मिळतात. कमीत कमी ग्रुप जे तयार होतात. का तयार होतात, कारण आपण लार्ज एरिया ह्याच्यामध्ये तयार करतो त्यामुळे. ओके मॅम, हॅलो मॅम. येस. मॅम, मगाशी आपण राईट मोस्ट ग्रुप तयार केलेला ना, तर तिथे 2चा ग्रुप केला असता तरी पण चालत असतं. आवाज येत नाहीये तुमचा. तुमचा व्हॉइस ब्रेक होतोय. तुमचा काय प्रॉब्लेम असेल तो ह्याच्यामध्ये टाका, टेक्स्ट मेसेज मध्ये टाका. काय क्वेश्चन आहे तो. आणि फिफ्थ रूल एकदा सांगता का? कोणता? फिफ्थ रूल. ओके, हा. एव्हरीवन मस्ट बी इन ऍटलिस्ट 1 ग्रुप, म्हणजे एका ग्रुपमध्ये तुम्ही ऍटलिस्ट एक कंटेंट्स किंवा एक हे व्हेरिएबल्स सुद्धा असू द्या, म्हणजे 1 किंवा 0 असायलाच पाहिजे एका ग्रुपमध्ये. कळतंय? म्हणजे असं बनवायचं एका ग्रुपमध्ये कमीत कमी एक वन्स तरी पाहिजे. हे आहे त्याचा फिफ्थ रूल. नाही म्हणजे ग्रुप बनवायचा ना ऍटलिस्ट 1. हा, म्हणजे 1चा ग्रुप किंवा 0चा, फक्त त्यातली संख्या किती पाहिजे, एक तरी पाहिजे ऍटलिस्ट. समजतंय? येस मॅम. हा. कुणाला काही डाऊट होता मगाशी? व्हॉइस मध्ये कोणाला काही डाऊट आहे? नो मॅम. ओके, बघा एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल कशाचं आहे? सम ऑफ प्रोडक्ट टर्म्स. ओके, तर बघा मी काय केलंय, पहिल्यांदा जे इक्वेशन आहे त्याचं मी काय केलंय, मीन टर्म्स ऍज इट इज लिहिलेत. म्हणजे ए बार बी बार सी म्हणजे काय येते 1, म्हणजे 0. M0 तिथे काय लिहिलं मी 1 लिहिलं, आणि ए बार बी बार सी तिथे काय लिहिलं मी 1 लिहिलं. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय का, हेच मी काय केलं, ग्रुपिंग केलं. ओके, ग्रुपिंग केल्यानंतर इथे काय आहे, ए बार येणार, इथे काय येणार, ए येणार. त्याचबरोबर इथे काय येणार सांगा, बी बार सी, बी बार सी बार, त्याचबरोबर बी बार सी. ओके, आता मला सांगा याच्यामधला बी बार सी बार आणि सी काय होणार, ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार. का कॅन्सल होणार, याचा आउटपुट काय येते 0 आणि हे काय आहे 1, म्हणजे सी प्लस सी बार इज इक्वल टू काय होणार, ऑब्विसली 1 येणार. ओके, म्हणून मग काय राहतं, फक्त कॉमन पार्ट काय निघतो, बी बार. बरोबर का, बी बार. मग तो काय करायचं, ए बार आणि बी बार. हे झालं आपलं आउटपुट आलं. आता ते कसं आलं, तर तुम्ही या इक्वेशन वरून पण आपण रिफाइंड करू शकता. बघा आता हे काय आहे, आपलं आउटपुट बरोबर आलंय का बघण्यासाठी, ए बार बी बार सी बार प्लस, आता मला सांगा कॉमन पार्ट काय आहे त्याच्यामधला, ए बार बी बार सी. ओके, कॉमन पार्ट काय आहे सांगा, ए बार ए बार. ओके, आणि हे काय राहिला, सी बार प्लस सी. मग काय येणार इक्वेशन,
ए बार ब्रॅकेट बी मध्ये बार. ओके गुड. ए बार बी बार राहते. म्हणजे ए बार बी बार काय आहे आपलं आउटपुट? सिंपल आहे. कशाच्या वेने आपण काढले? हे बुलियन एक्सप्रेशन. बरोबर का? ही एक टेक्निक झाली. दुसरी टेक्निक काय आहे आपल्याला? तर के मॅपिंग. आता के मॅपिंग मध्ये काय करायचं? हे जे इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशनच्या पोझिशनला, म्हणजे जे इक्वेशन काय आहे ए बार बी बार सी बार म्हणजे 0 0 0 हे तिथे काय लिहायचं? 1 लिहिलं. त्याचबरोबर ए बार बी बार सी तिथे काय लिहिलं मी? 1 लिहिलं. त्या इक्वेशनला मी काय केलं? एक ऍज अ ग्रुप G1 केलं, कन्सिडर केलं. ओके, G1 कन्सिडर केलं. G1 कन्सिडर केल्यानंतर तिथे बघा आता ए बार जे आहे ते ऍज इट इज लिहिला. ओके, कारण हे इथून बघायचं, हे ए बार आणि इथे काय येतोय बघा, सिंपल आहे इक्वेशन. ए बार, नीट लक्ष द्या, ए बार बी बार. ओके सॉरी, ए बार झालं प्लस हे ए बार लिहिलं. त्यानंतर काय येते बघा, प्लस बी बार सी बार प्लस बी बार सी. ओके, समजते का? बघा इथे काय मी लिहिले? ए बार प्लस लिहिले. प्लस काय येणार? बी बार सी बार प्लस बी बार सी. समजते? हे इक्वेशन आपलं बरोबर येते का यासाठी मी हे वेगळं लिहिले. त्याचबरोबर बघा ए बार प्लस हे काय येणार? बी बार. मॅम पेंट वर करून दाखवता का? एकच मिनिट. पेजवर दाखवा ना. ओके ओके ठीक आहे ठीक आहे, दाखवते एकच मिनिट. ओके एकच मिनिट. ओके, आता बघा इथे दिसते स्क्रीन वरती तुम्हाला. येस मॅम. तर मी काय करते बघा, फर्स्टली इथे मी लिहिते फर्स्ट इक्वेशन काय आहे? ए बार बी बार सी बार प्लस ए बी सी म्हणजे ए बार बी बार सी. हे इक्वेशन आपलं आहे. ओके, मी काय करते, फर्स्ट स्टेप काय करतो आपण? आपल्याला के मॅपिंग ने हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे. आता इथे इक्वेशन किती आहेत? व्हेरिएबल्स 2⁻³ म्हणजे 8 म्हणजे 8 कॉलम्स आपण करणार के मॅपिंग साठी. तर बघा इथे लिहिलं ए, इथे लिहिलं बी सी म्हणजे 0 0 0 1 1 1 1 0 दॅट्स वाय 1 0 1 म्हणजे इथे काय येणार? ए आणि इथे ए बार. तसंच इथे काय येणार? बी सी बी सी बी सी बी सी. ओके, 0 आहे म्हणून बार 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 बार. ओके, हे झालं आपलं सिम्पली इक्वेशन. आता मी काय करते पुढे बघा, नेक्स्ट वन. आता इथे बघा, इथे मी काय करते, ए बार बी बार सी म्हणजेच काय येणार? 0 0 0 म्हणजेच किती? 0 m1 m0 ला केला मी 1. त्याचबरोबर इथे काय आहे? 0 0 1 म्हणजे इथे मी काय केलं? 1 केलं. ओके, आणि अदरवाइज बाकीच्या ठिकाणी काय येणार? 0 0 0 0 0. 0 0 0.
ओके, इथपर्यंत कळालं. त्यानंतर मी काय केलं, फर्स्ट बघा, आता ग्रुपिंग करत असताना आपण काय करतो, फर्स्ट हे जे आहेत आपण काय करतो, पेअर करतो किंवा हे करतो. आता मी काय करते, फर्स्टली पेअर करते. ओके, का करतो पेअर, कारण इथे काय आहे, ऍडजसेंट सेल मध्ये वन्स आहे, दॅट्स वाय मी वन्स ग्रुपिंग करते. आता वन्स ग्रुपिंग का करते, तर हे इक्वेशन आहे स्टँडर्ड एसओपी फॉर्म मध्ये, दॅट्स वाय आय एम ग्रुपिंग ऑफ वन्स ग्रुपिंग. ओके, वन्स ग्रुपिंग केलं. इकडे आता बघा, इथे आहे लेफ्ट मोस्ट साइडला काय आहे, 1 आहे, पण राईट मोस्ट साइडला आहे का, नाही, त्यामुळे हे ग्रुपिंग होणार नाही. त्याचबरोबर टॉप मोस्ट सेलला काय आहे, 1 आहे, पण बॉटम मोस्ट सेलला 1 आहे का, नाही, त्यामुळे हेच पण ग्रुपिंग होणार नाही. आता ओव्हरलॅपिंग करायला अदर दुसरं वन्स आहे का, नाही, दॅट्स वाय फक्त हे दोनच ग्रुपिंग मी करते. आता या ग्रुपिंग मध्ये मला सांगा, इथे काय आहे, ए बार, म्हणजे या इथून काय येते, ए बार येते. ओके, आता बघा याच्यामध्ये बी बार सी आणि बी बार सी. ओके, म्हणजेच काय येते, बी बार सी बार, बी बार सी, ह्याच्यातून कॉमन काय निघते मला सांगा, बी बार. बी बार. मग मी काय करते, सिम्पली बी बार लिहिते. आता हे जे सी आणि सी बार आहे ते काय लिहिणार, ऑब्विसली ते एकमेकांना कॅन्सल होणार. कॅन्सल कसं होणार, सी प्लस सी बार म्हणजेच किती, 1, हे इक्वेशन येणार. त्यामुळे इथे काय येणार, बी बार डायरेक्ट जे कॉमन आहे ते लिहायचं. समजते तुम्हाला, जे कॉमन पार्ट आलाय तो ऍज इट इज पुटअप करायचं आउटपुट मध्ये. ओके, आउटपुट इज इक्वल टू ए बार बी बार. समजतंय. येस मॅम. आणखीन एक एक्झाम्पल मी घेते, तुम्हाला समजेल मग. आपण ग्रुपिंग 1 1 आणि 0 0 करू शकतो ना. हा, जर तुमचं हा तो कोणत्या इक्वेशन जे आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये आहे त्यासाठी ते त्याच्यावरून ते ग्रुपिंग ठरवायचं. आता बघा आणखीन एक एक्झाम्पल घेते मी. बघा इक्वेशन, घ्या ना. हा एकच मिनिट, हे घेते सोपीचा, नंतर मग पीओएस घेते. ओके, बघा, ए बार बी बार सी बार प्लस ए बी बार सी प्लस ए बार बी सी प्लस ए बार बी सी बार. ओके, तर बघा मी काय करते, फर्स्ट y इज इक्वल टू, हे इक्वेशन आहे, इक्वेशन मध्ये 3 व्हेरिएबल्स आहेत म्हणून 3 2 3 म्हणजे 8 जे आहेत ते कॉलम्स करते बघा, 1 2 3 4 5. ओके, मग मी काय केलं, हे सिम्पली ए आणि बी सी लिहिला. मग मला सांगा 0 0 0 1 1 1 1 0, मग इथे काय येणार, 1 0 आणि 1. आता बघा ए बार ए, इथे काय येणार, बी सी बी सी बी सी बी सी. ओके, 0 आहे म्हणून काय लिहितो, बार बार. ओके, हे झालं आपलं सिम्पली इक्वेशन. आता बघा ए बार बी बार सी बार म्हणजेच काय येणार, ए बार बी बार सी बार 0 म्हणजे 0 0. 0. बघा तरी पण इक्वेशन बघायचं, ए बार बी बार सी बार म्हणजे इथं 1. ओके, इथे 1 लिहिलं. त्यानंतर काय आहे, ए बार बी बार सी म्हणजे 0 0 0 0 1. इथं. त्याचबरोबर बघा ए बार बी सी म्हणजे ए बार आणि बी सी म्हणजे किती, 3. ओके, इथं लिहिलं. त्याचबरोबर ए बार बी सी बार म्हणजे 0 1 0 म्हणजे 2, म्हणून काय लिहिलं, ए बार बी सी बार. इक्वेशन पण बघायचं व्यवस्थित आणि त्याचं मीन टर्म्स पण बघायचं. आता राहिलेलं तिथं काय लिहायचं, 0 0 0 0 लिहायचं. ओके, आता 0 0 लिहिल्यानंतर ऑब्विसली काय येणार, हे आपण लार्ज ग्रुप करायचंय. आता हे असे सुद्धा करू शकतो, पण आपल्याला काय रूल्स मध्ये आहे, जेवढा लार्ज ग्रुप करता येईल तेवढा लार्ज ग्रुप करायचा. आता बघा हे लार्ज ग्रुप करण्यासाठी काय करतो आपण, हे 4 जे टर्म्स आहेत ते मी कॉमन करते. ओके, आता मला सांगा की तुम्ही सगळे, आता इथे काय आहे, बी बार सी बार, इथे काय आहे, बी बार सी, इथे काय आहे, बी सी, आणि इथे आहे बी सी बार. ओके, आता बघा याच्यामधून तुम्हाला इथे बी बार आहे, इथे बी बार आहे. ओके, आता कॉमन काय निघते इथं, सी बार आणि सी बार सी. ओके, बी बार कॉमन निघलं, ह्याच्यातून काय निघालं, बी कॉमन निघालं. ओके, म्हणजे इथं बघा तुम्ही काय केलं, बी बार प्लस सी केलं. त्याचबरोबर याच्यामधून कॉमन काय निघलं, बी आणि सी बार प्लस सी. ओके, हे इक्वेशन काय झालं, बी बार आणि खाली बी राहिलं. आता बी बार आणि बी काय केलं, प्लस मध्ये केलं, तर ऑब्विसली हे काय होतात, टर्म्स एकमेकांना कॅन्सल होतात. फक्त
कोणतं राहतंय ए बार. का राहतंय तर हे असं येते. समजते का बघा, सिंपल आहे. मॅम तुम्ही काय? कॉमन कशातून काढताय? कॉमन का काढते मी बघा, इथं काय आहे बी बार 0 आहे, इथे बी बार 0 आहे. ओके, म्हणजे बी बार इथे काय आहे बी आहे. ओके, त्याचबरोबर सी बार 2 वेळा आहे, सी 2 वेळा आहे. म्हणजे हे ऑब्विसली एकमेकांना कॅन्सल होतात. म्हणजे 0 आणि 1 0 आणि 1 0 आणि 1 असं. मॅम म्हणजे पहिल्या दोन्हीतून आणि नंतरच्या दोन्हीतून काढताय का? हा, पहिल्या दोन्हीतून कॉमन काढते, नंतरच्या दोन्हीतून कॉमन काढते मी. समजते? येस मॅम. आणि ह्याच्यामध्ये ऍडिशन चिन्ह असतं. काय चिन्ह असतं? एसओपी फॉर्म असल्यामुळं. कळतंय? म्हणजे बी बार सी बार प्लस बी बार सी प्लस बीसी बार, त्यामुळे ते कॉमन निघते. सिम्पली लक्षात ठेवा तुम्ही, जेव्हा असं येतं तेव्हा कसं येतं बी बार ह्याच्यामध्येच काय आहे 0 0 आहे आणि हा 1 1 आहे. म्हणजे बी टर्मला तुम्ही एकदा 0 देताय, एकदा 1 देताय. तसं सी आहे, त्याला 0 देताय आणि 1 देताय. म्हणजे ऑब्विसली 0 आणि 1 देताय म्हणजे हे एकमेकांना कॅन्सल होतात. म्हणजेच 1 येते आउटपुट. समजतंय? Yes, बी ma'am. बार प्लस बी नंतर तुम्ही डायरेक्टली आन्सर ए बार कसं काय लिहिलं? हा, हे बघा आता इथे काय आहे बी बार सी बार. ओके, हे काय आहे बी बार सी. मग मी कॉमन काय काढले ह्या दोन्ही मधून? बी बार कॉमन काढला. मग राहिला पार्ट काय सी बार प्लस सी. ओके, इथपर्यंत कळलंय? येस मॅम. मग आउटपुट काय आलं बी बार आलं. म्हणजे ह्याचं जे आहे इक्वेशन ह्या दोन्हीचं इथं आलं बी बार आलं. आता नेक्स्टला काय आहे बी कॉमन काढला आणि इथे काय आलं बी आला आउटपुट. आता मला सांगा बी बार प्लस बी म्हणजेच काय येतं? 1. म्हणून हे आउटपुट ह्याचं सगळ्याचं आउटपुट काय येतं 1 येतं. म्हणून हा टर्म्स काय होतात एकमेकांना कॅन्सल होतात. म्हणून इथे काय लिहिलं 1 म्हणजेच ए बार. म्हणजे हा राहिला फक्त इथे. कळतंय का? ही जी आहे ती ह्या होल टर्मला आहे की नाही कॉमन ए बार. येस मॅम. हा, किंवा ह्याला सिम्प्लिफाय जरी केलं इक्वेशन तरी तुम्हाला हे मिळते. पण ह्याच्या वेने तुम्हाला सोपं पडते. जर समजा बी आणि बी बार असेल तर दोन्ही एकमेकांना कॅन्सल होतात. एवढं लक्षात ठेवा. कॉमन पार्ट काढून आपण ते कॅन्सल करतो. म्हणजे सी प्लस सी बार असं. समजलंय? येस मॅम. आता एसओपीचं एक एक्झाम्पल घेते म्हणजे तुम्हाला बेटर वे कळेल कसं असते. म्हणजे ते ए बार राहिलेलं म्हणून घेतलंय का आपण ए बार हा. तिथं? हो, तिथं राहिला म्हणून घेतला. ठीक आहे. आता बघा झिरोचं ग्रुपिंग करत असताना आता बघा हे तर आउटपुट आपलं आलं. तर आउटपुटचं काय करायचं? फक्त ह्याचं लॉजिक डायग्राम कशी काढणार आपण सांगा मला. एक सिम्पली नॅन्ड गेट म्हणजे ए द्यायचा, ए आणि ए बार, नॉट गेट यूज करायचा. म्हणजे बघा किती मोठं इक्वेशन आहे की नाही 4 बिटचं. हे किती लेंदी आहे आणि हा आपल्याला आउटपुटला किती आलंय सिम्पली. म्हणजे ह्याचं जे इक्वेशन आहे त्याचं कन्वर्ट आपण कशामध्ये केलंय? छोट्या इक्वेशन मध्ये केलंय. हेच आपली के मॅपिंग टेक्निक आहे रिडक्शन मेथड यूज करण्यासाठी. समजतंय? बुलियन एक्सप्रेशनचं रिडक्शन करायचं ना, म्हणजेच के मॅपिंग ना. हो, हे जे बुलियन एक्सप्रेशन दिलेलं असतं त्याच आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय युजिंग अ के मॅपिंग. रिडक्शन करायचंय आपल्याला. समजले का? येस मॅम. Yes, आता ma'am. प्युअर लॉजिक डायग्राम पण काढायची का? हॅलो मॅम. हा, लॉजिक डायग्राम पण तुम्हाला एक्झाम विचारली जाते. ओके मॅम. हा, आणि कधी कधी एक्झाम मध्ये तुम्हाला हे इक्वेशन देण्याच्या ऐवजी काय म्हणतात? y इज इक्वल टू समेशन यम ब्रॅकेट मध्ये काय येणार 0 1 2 3. ओके, 0 1 2 3 असं दिलेलं असेल तर त्यावेळेस ह्याच्यावरून आपण काय काढायचं? हे इक्वेशन काढायचं आणि या इक्वेशन वरून हे के मॅपिंग काढायचं. समजतंय का? Yes, ma'am. येस मॅम. मॅम इक्वेशन कसं काढायचं त्याच्यावरून? मॅम ते एखादं एक्झाम्पल घेता का? हॅलो मॅम. एकच मिनिट. हा, बोला काय काम आहे? काय विचारायचं तुम्हाला? येस. मॅम ते दाखवलं ना आता तुम्ही एमचं, तर त्याचं एखादं एक्झाम्पल घेता का? ओके, घेते बघा. हो का, समेशन y इज इक्वल टू समेशन यम ब्रॅकेट मध्ये
1 2 4 5 7. ओके, हे इक्वेशन आहे. आता स्मॉल m इंडिकेट काय करतं आपलं मीन टर्म, बरोबर. येस मॅम. मग मी काय करते मीन टर्म आहे. आता मला सांगा 1 आपण बायनरी मध्ये कसं लिहितो y इज इक्वल टू 0 हे 0 कसं इक्वेशन आहे 1. SOP आहे. 0 ओके, 0 1 तर बघा 001. 0 0 बार म्हणजे 0 0 1 आहे. 1 आता इथे काय दिलंय एक्झाम्पल आपण स्वतःच कन्सिडर करायचं. कन्सिडर व्हेरिएबल्स कोणते यूज करतोय आपण 3 व्हेरिएबल्स यूज करतो. का 3 व्हेरिएबल्स यूज करणार आपण इथे काय आहे 7 आहे. दॅट्स वाय आय एम युजिंग अ 3 व्हेरिएबल. कन्सिडर 3 व्हेरिएबल्स आर A B C. That's why y is equal to काय येणार m1 m2 plus m4 plus m5 plus m7. ओके, तर बघा y is equal to m1 म्हणजे काय असतं 0 0 1 मीन्स काय a बार b बार c प्लस m2 काय येणार 0 1 0 मीन्स a बार b c बार. Third one m4 is nothing but the 1 0 0 0 0 plus a b bar c bar plus 5 1 5 0 कसं 1 असतंय 1 0 1 म्हणजेच a b bar c प्लस 1 1 1 7 म्हणजे 1 1 1 म्हणजेच a b c a b c. दिस इज द इक्वेशन ऑफ SOP. ह्याच्यावरून आपण हे फाइंड आउट केलं. आता या इक्वेशन वरून काय करायचं आपण डायरेक्ट के मॅपिंग काढायचं. ओके, 1 2 3. आता के मॅपिंग काढत असताना काय करतो आपण ABC लिहितो 0 0 0 0 1 1 1 1 0 0 1. आता मला सांगा BC 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 म्हणजे 0 तिथं बार करायचा. ओके, आणि A बार A. हे मी SOP फॉर्मचं दाखवते, कन्फ्युजन क्रिएट करू नका. आता काय आहे A बार B बार C सॉरी 0 1 आहे म्हणजे इथे काय येणार इथे येणार. यस यस, आवाज ब्रेक होतो तुमचा. आवाज ब्रेक होतो तुमचा. ह्या इक्वेशन काही या ह्याच्यावरून तुम्हाला जे दिलेलं आहे काय दिलेलं आहे हे जे इक्वेशन दिलेले आहे त्याच्यावरून तुम्ही काय काढायचं आपलं बुलियन एक्सप्रेशन काढायचं आणि त्या बुलियन एक्सप्रेशनचं जे आहे ते के मॅपिंग काढायचं आणि पुढची प्रोसेस जी आहे ती ऍज इट इज करायची. आता बघा इथे काय आहे 1 2 ला दिलंय त्यानंतर काय आहे 4. बघा m0 1 2 3 म्हणजे इथं 0 येणार इथं 1 येणार आणि 4 त्याच बरोबर 5 आहे 6 आहे आणि 7 आहे म्हणजे इथे येणार 0 0 0 म्हणजे 0 3 आणि 6 ह्याला काय येणार 0 0 येणार. ऑदर ह्याला काय येणार आपलं हे 1 1 येणार. ओके, तर बघा आता याच्यामध्ये ग्रुपिंग करत असताना कसं करायचं सिम्पली हे एक आहे हे एक आहे ग्रुप आणि हा एक ग्रुप आहे आणि हा सेपरेट एक ग्रुप आहे. म्हणजे मी ह्याला लिहिते G1 ह्याला लिहिते G2 ह्याला लिहिते G3 आणि ह्याला लिहिते G4. ओके, का लिहिलं इथं 3 ग्रुपिंग आहेत त्यामुळे मी काय केलं त्याला सेपरेट सेपरेट दिलं. आता बघा याच्यामध्ये काय करते मी G1 आपण काय करतो आउटपुट इज इक्वल टू G1 प्लस G2 प्लस G3 प्लस G4 असं काढायचं. आता बघा G1 चे इक्वेशन काय येतंय सिम्पली काय येणार A बार इथे बघा व्यवस्थित बघा हे काय येतंय A बार B C बार म्हणजे ऍज इट इज येणार A बार B C बार. ओके, त्यानंतर काय येणार प्लस त्याचबरोबर नंबर रँडमली देऊ शकतो ना. हा G1 G2 रॅन्डमली कोणतेही इक्वेशनला नंबर तुम्ही देऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही. आता बघा G1 कुठे आहे इथे ग्रुप कसे झाले यस मॅम तिथं 4 ग्रुप कसे झाले हो का हे एक झाला. ओके, बघा हा एक ग्रुप झाला या दोनचा
त्यानंतर हा एक ग्रुप झाला उभा म्हणजे व्हर्टिकली, आणि हा रॅन्डमली हा एक झाला ग्रुप, आणि हा एक 4. मॅम तर 3-1चा आपण एक ग्रुप नाही का करू शकत? नाही करू शकत. आपण रुल्स मध्ये काय सांगितलं होतं, 3 ग्रुप 5 ग्रुप नाही करू शकत. फक्त 2 नेच ग्रुप करू शकतो. सांगितलं होतं की नाही? मग तुम्ही 3 कसं ग्रुप करू शकता? 3 ग्रुप करू शकत नाही, म्हणून मी काय केलं, त्याला ओव्हरलॅपिंगला केले. कळतंय? ओव्हरलॅपिंग यूज केलं इथं. म्हणजे ह्याचा एक ग्रुप, ह्याचा एक ग्रुप आणि ह्यांचा एक ग्रुप. आता बघा G1 काय येतोय? G1 कुठे आहे? इथे. G1 ला मी ऍज इट इज दिलं. कसं येतं G1? हे कुठे येतोय? ए बार. ए बार बरोबर काय येणार? बी सी बार. त्याचबरोबर आता काय आहे? G2 कुठे आहे? हे आणि हे. आता मला सांगा इथे काय आहे? ए आणि ए बार आहे. ओके, हे 0 आणि इथं 1 आहे, म्हणजे हे काय होतं, एकमेकांना कॅन्सल होतंय. आता राहिलेला पार्ट कोणता? बी बार सी. म्हणून फक्त काय येणार? बी बार सी प्लस आता काय आहे? G3 म्हणजे हा G3. आता मला सांगा याच्या दोन्ही मधून कॉमन काय निघतंय? सिम्पली बी बार आणि बी म्हणजे कॉमन निघतोय सी. म्हणून मी काय करते? प्लस सी प्लस G4 काय आहे? G4 हे आणि हे आहे, याच्यातून कॉमन काय निघते? प्लस सी. इथं बघा आता या दोन्ही मध्ये काय आहे? कोणता? G3 कुठे आहे? इथे आहे. मग याच्यामधून कॉमन काय निघला? सी. आणि हा कुठे आहे? इथे आहे, म्हणून मी काय लिहिलं? AC लिहिलं. बघा व्यवस्थित कळतंय का? मी काय केलंय? G3 कन्सिडर केलाय. G3 कन्सिडर केल्यानंतर ह्याच्या इकडच्या राईट साईडला A आहे, आणि काय आहे इथे? या दोन्ही मध्ये कॉमन काय निघतंय? सी निघते, म्हणून मी काय केलंय? AC लिहिला प्लस आता इथे बघा हा G4 बघा, G4 त्याचं काय आहे? A आहे, आणि ह्या दोन्ही मध्ये कॉमन काय निघतंय? बी बार निघतंय, म्हणून मी काय केलं? A B बार इक्वेशन लिहिलं. दिस इज द आउटपुट ऑफ दॅट पर्टिक्युलर इक्वेशन. आता हे जे इक्वेशन आलंय त्याची लॉजिक डायग्राम काढायची. फाइंड आउट द लॉजिक डायग्राम. लॉजिक डायग्राम कशी फाइंड आउट करतो आता मला सांगा चला. मी काय करते बघा आता? ABC असं एक लिहिते. ओके, ABC. हे नवीन टेक्निक आहे, त्यामुळे तुम्हाला समजावी लय सोपी आहे. ओका, इथून काय दिलं मी? नॉट गेट दिला. जेव्हा तुम्हाला नॉट गेट भरपूर असतील तेव्हा काय करायचं? इथे ए बार म्हणजे हा आपला काय आला आउटपुट? ए बार. त्याचबरोबर इथे काय येणार? बी बार. इथे मी काय केलं? नॉट गेट दिला, हा आपला सी बार. तर आता बघा या इक्वेशन मध्ये, या इक्वेशन नुसार ए बार बी सी बार. आता ए बार कुठे आहे? इथे आहे. ओके, ए बार बी कुठे आहे? इथे आहे. बी सी बार. मग ह्याला काय केलं मी? अँड गेट दिला. अँड गेट दिला. इथे आउटपुट काय आलं? ए बार बी सी बार. त्यानंतर काय आहे? बी बार सी. बी बार इथे आहे बघा, नीट लक्ष द्या. बी बार सी. इथे काय दिला मी? अँड गेट दिला. इथे काय आला? बी बार सी. त्यानंतर काय आहे? AC. ए कुठे आहे? मॅम ते इथे बी बार सी कसं कळालं अजून एकदा सांगता का? इथे बघा, इथे कुठल्या ह्याचं आहे? G2 चं आहे. G2 कुठे आहे? इथे आहे, बरोबर का? हे उभा व्हर्टिकली. तर त्यासाठी बघा मी काय करते? फर्स्ट अरे काय ते सांग, हे काय बघा, इथे काय आहे? 0 आणि इथं 1 आहे, बरोबर का? ब्लर का येस होईल? मॅम. हा, तर हे काय होतंय? कॅन्सल होतंय. आता इथे काय आहे? बी बार आणि सी. हे ऍज इट इज आहे. ह्याच्या दोन्ही मधून कॉमन काय निघणार? का काहीच नाही निघणार. फक्त हे काय निघणार? ए बार आणि ए हे कॅन्सल होणार. मग बी बार सी हे फक्त इथे राहणार, म्हणून मी डायरेक्ट बी बार सी लिहिलं. समजतंय? मग हे इक्वेशन पुढे बघा कसं येतंय? ए सी. याला काय केलं मी? अँड दिला, म्हणजे AC झाला आणि ए बी बार. नीट लक्ष द्या मी कुठे देते बघा व्यवस्थित, कारण हे अशा डायग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये ड्रॉ करायच्या आहेत. सो लक्ष द्या. आणि हे काय करायचं? परत लास्टला सिम्पली ऑर गेट यूज करायचं आणि आउटपुट आपलं काय आलं? Y. बघा इक्वेशन किती सोपं आहे. इथे काय लिहिलं मी? ए बी बार.
समजते? हे सिंपल इथं नॉट गेट दिलं, नाहीतर प्रत्येक वेळेस तुम्हाला त्या इक्वेशनला नॉट दी गेट देता यावं. हे इझी वे आहे, डायरेक्ट तुम्ही पुटअप करू शकता. नंबर ऑफ तुम्ही व्हेरिएबल्स यूज केले तर तुम्ही सिम्पली असं करू शकता. समजते हे? हॅलो मॅम. यस. मॅम एक्झाम ऑफलाईन होणार आहे का? तशी नोटीस काय आली नाहीये, पण तुम्ही तयारीतच राहा, म्हणजे अभ्यास व्यवस्थित करा. एवढंच मला सांगायचं आहे. जरी ऑनलाईन जरी झाली तर अशा वे मध्ये होणारच आहे तुमची एक्झाम. म्हणजे असे एक्झाम्पल्स येणार आहे असं मला म्हणायचंय. समजतंय? मग आपण जे कॉमन टर्म करतो ग्रुपिंग केलेल्या टर्म. हा. तो काय एवढं लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये के मॅपिंग करत असताना 0 आणि 1 सेम व्हेरिएबलचं जर 0 आणि 1 असेल तर ते एकमेकांना कॅन्सल होतं असं समजा. म्हणजे समजा एका ह्याच्यामध्ये आता बघा इथं ए बार आणि ए हे ते काय काय आहे, तर आपलं 0 आणि 1 आहे. ओके, बरोबर का? 0 आणि 1 आहे, त्यामुळे काय करतो आपण सिम्पली ए काय आहे 0, म्हणजे ए बार आणि ए म्हणजे काय आहे 0 आणि 1 आहे. मग हे दोन्ही मी काय केलं ऍट अ टाइम कॅन्सल केलं. कळतंय? जर समजा सेम व्हेरिएबल असेल आणि त्याला जर इनपुट्स हे 0 आणि 1 असतील ते एकमेकांना कॅन्सल म्हणजे त्याचं आउटपुट 1 येते, त्यामुळे ते आपण कन्सिडर करत नाही इक्वेशन मध्ये. समजते? एवढीच फक्त टेक्निक या की मॅपिंग मध्ये लक्षात ठेवा. तुम्ही काय करायचं, सेम व्हेरिएबल्स असेल आणि सेम व्हेरिएबलला जर 0 आणि 1 असेल ऍज अ इनपुट्स म्हणून, तर ते इक्वेशन एकमेकांना कॅन्सल करायचं आणि जे दुसरा कॉमन पार्ट आहे तो घ्यायचा. समजते? तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल बघा G4 आणि G3 मध्ये आहे. G4 मध्ये बघा, G4 मध्ये तुम्हाला दिसते काय केले मी, एकच मिनिट. हो ना. हा, मॅम तर बघा कन्फ्युजन होतंय. होणार थोडंसं कन्फ्युजन. खूप रिलॅक्स व्हा, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या काय म्हणते मी. त्यात वाटलं तर हे तुम्हाला रेकॉर्डिंग मी शेअर करते, मग तुम्ही बघा ते. आता बघा G4 जे आहे त्याच्यामध्ये बघा व्यवस्थित G4 काय आहे, हा पहिला 1 आणि हा 1. तर बघा ह्याच्यामध्ये मी काय केलंय, ए जे आहे ए ऍज इट इज घेतलंय मी, आणि इथे काय आहे बी बार सी बार बी बार सी. ओके, तर मला सांगा सी आणि सी आहे की नाही, सी बार आणि सी हे काय आहे, सी ला सेम आउटपुट काय दिले 0 आणि 1 दिले. बरोबर का? कळतंय? बरोबर ना? येस मॅम. तर मी काय केलंय मग ते 0 आणि 1 हे काय केलं एकमेकांना कॅन्सल केलंय. कळतंय? हे 0 आणि हे 1 काय केलं मी कॅन्सल केलं. कॅन्सल केल्यानंतर काय राहिलं, फक्त बी बार राहिला आणि हे ए ऍज इट इज राहिलं, कारण ए ला फक्त 1च आहे, 0 आहे का नाहीये, त्यामुळे हे आपल्याला ऍज इट इज एक्झाम मध्ये येणार, म्हणजे हे एक्झाम्पलच्या इक्वेशन मध्ये येणार. म्हणून G4 काय लिहिलंय मी ए आणि बी बार. समजते का बघा? हे काय केलंय मी ए बी बार, म्हणजे हा ए आणि इथला कॉमन आलेला बी. त्याचबरोबर G3 मध्ये कसं केलंय बघा, G3 मध्ये ए ऍज इट इज आहे इथं दिसतंय, आणि आता ह्याच्यामधून कॉमन मी काय काढलंय बघा बी आणि बी बार, म्हणजे बी ह्या व्हेरिएबलला तुम्ही 0 एकदा दिले आणि एकदा 1 दिले, म्हणजेच काय केलं आपण बी आणि बी बार हे काय होतात कॅन्सल होतात. मग राहिलेला कॉमन पार्ट कोणता आहे सी, म्हणजे इथला सी आणि इकडचा ए, म्हणजे काय झालं ए इंटू सी. म्हणून G3 ला आपण काय दिलं ए इंटू सी दिलं. समजते? तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला ते कळतील. समजते का? एवढं तरी कळालंय? येस मॅम. हा, तर बघा नेक्स्ट काय आहे, एवढं तरी कळालंय इथपर्यंत. आता एसओपीच तुम्हाला एक्झाम्पल्स घेते मी. आता एसओपी मध्ये काय करतो आपण, जे झिरोज आहेत जे इक्वेशन दिलंय त्याला काय करतो 0 ला पुटअप करतो. हा,
तर बघा आता एक इक्वेशन आहे ते तुम्हाला सिम्पली देते म्हणजे तुम्हाला ते कळेल. बघा कॅमेरा ऑन करते मी. हा तर इक्वेशन बघा. इक्वेशन इज y इज इक्वल टू पाय कॅपिटल M ब्रॅकेट मध्ये 1 3 5 7 9 11 13 and 15 असं एक तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे. आता इक्वेशन दिले काय आहे इथं पाय आहे. पाय इज नथिंग बट द दिस इज अ इक्वेशन इन द फॉर्म ऑफ POS फॉर्म मीन्स प्रोडक्ट ऑफ सम फॉर्म. ओके देन आय विल पुट 2 रेस टू किती व्हेरिएबल्स येणार 15 आहेत. ओके 15 आहेत म्हणजे व्हेरिएबल्स किती येणार 2 रेस टू 16. ओके सॉरी 2 रेस टू 4. 2 raised to 4. 4 मीन्स 16 म्हणजे 0 to 15 असं आपण काय करतोय कॉलम्स काढतोय म्हणजे 2 रेस टू 4 इज नथिंग बट द 16. दॅट्स वाय आपण काय करतो M कॅपिटल M 0 टू कॅपिटल M 15. कन्सिडर व्हेरिएबल्स आर इन अ 4. okay variables 4 variables are present in this equation. That's why I am putting K mapping. बघा K mapping करते मी 2 3 4 सिम्पली आहे. इथे काय लिहिलं मी A प्लस B लक्ष द्या A प्लस सॉरी C प्लस D लिहिलं 0 0 मॅम आवाज नाही येत. लेक्चर झाले का मॅडमचं? येस और नो? मॅम अचानक लेफ्ट झाले मॅम. ओके ओके. अटेंडन्स झाली आहे का? नो नो मॅम. मॅम. नो नो मॅम. बरं ठीक आहे. सॉरी टेक्निकल इश्यूमुळे झाले मी लेफ्टचं. ओके अटेंडन्स द्या जे आपण डिस्कस करत होतो ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. तो जो एक्झाम्पल आहे आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. अटेंडन्स द्या. रोल नंबर 1 प्रेझेंट मॅम. 2 प्रेझेंट मॅम. रोल नंबर 3 प्रेझेंट मॅम.